मतदानासाठी आता भाजपाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। भाजपा नेते सुनील देवधर यांच्यावर मुंबईतील मतदानाची आता मदार असेल। देवधर यांच्याकडे झोपडपट्टी परिसरातील मतदान वाढवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। देवधर यांनी यापूर्वी अनेक राज्यात भाजपाचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका सुद्धा बजावलेली होती। विदर्भातील घसरलेला मतदानाचा टक्का भाजपासाठी आता डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याबाबत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून राज्यातील नेत्यांना सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, गौरी, अगदी बरोबर आहे। विदर्भातल्या 5 जागांवरती काही दिवसांपूर्वी मतदान पार पाडलं होतं। या मतदानाचा जो तर भाजप नेते सुनील देवधर मतदानाच्या खऱ्या अर्थानं जर तर आपण पाहू शकतो भाजप नेते सुनील देवधर यांच्यावर ही मुंबईतील मतदानाची मदार देण्यात आली आहे। देवधर यांच्याकडे झोपडपट्टी परिसरातील मतदान वाढवण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं सध्या समजतंय आणि मतदानाची टक्केवारी राज्यात भाजपाचा विस्तार होईल असं सध्या समजतंय। महत्त्वाची बातमी भाजपाच्या गोटातून। तर भाजपाच्या गोटातून ही महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, आपण सध्या पाहतोय भाजपा नेते सुनील देवधर यांच्यावर आता मुंबईतील मतदानाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं सध्या समजतंय। जागांवरती काही दिवसांपूर्वी मतदान पार पडलं, मात्र अपेक्षित असं मतदान न झाल्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आता याची दखल घेतली गेली आहे। नुकतीच या संदर्भामध्ये दिल्लीत एक महत्त्वाची बैठक सुद्धा पार पडली। राज्यातल्या नेत्यांना राज्यात कमी झालेल्या मतदानावरून काही सूचना आणि निर्देश देण्यात आलेत। कशा प्रकारे मतदान वाढवलं जावं यासाठी काही गणमंत्र दिले गेलेत। याचाच एक भाग म्हणून भाजपचे नेते सुनील देवधर ज्यांनी पूर्व आणि ईशान्य भारतामध्ये जिथे भाजपचं अस्तित्व नाही अशा राज्यांमध्ये भाजपची ताकद वाढवली होती, संघटन वाढवलं होतं, या सुनील देवधर यांच्याकडे मुंबईतल्या मतदानाची जबाबदारी एक प्रकारे सोपवली आहे। झोपडपट्टीचा जो भाग असेल तिथे व्यक्तिशः संपर्क करण्याचं अभियान भाजपनं सुरू केलंय आणि या अभियानाचं प्रमुख पद देवधर यांच्याकडे सोपवण्यात आलंय। देवधर यांनी संघटनेमध्ये जे काही काम केलं होतं त्याचा निश्चित स्वरूपामध्ये फायदा कुठेतरी या ठिकाणी भाजपला होईल अशी भाजपची अपेक्षा आहे आणि या संदर्भात त्यांना काल मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या माध्यमातून नियुक्ती पत्रक सुद्धा देण्यात आलं होतं। त्यामुळे 6 जागा ज्या मुंबईतल्या सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत त्यातील 3 मतदारसंघाबाबत अद्याप कुठलाही निर्णय भाजपला घेण्यात आलेला नाहीये। त्या जागांवरचं जे मतदान आहे ते कुठेही हलू नये, विशेषत्वानं शेवटच्या टप्प्यामध्ये मुंबईचं मतदान असल्यामुळे सुट्ट्यांसाठी कोकणातली चाकरमानी हे वापस कोकणामध्ये जातात। त्यामुळे या सगळ्या मतदानाचा कुठेही परिणाम भाजपच्या निवडणुकीच्या निकालावरती होऊ नये यासाठी खबरदारी भाजपकडनं घेतली जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून मुंबईसाठी विशेष अभियान सुरू करण्यात आलं आणि त्यासाठी देवधर यांची विशेष नियुक्ती सुद्धा करण्यात आली। त्यामुळे या नियुक्तीमुळे भाजपचं मतदान जे कमी होत चाललंय ते वाढतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गौरी, नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।